रेसिपी सांगशील काय? हा नॉर्मल मसाला आहे ना? मग हा नॉर्मल मसाला तू 5 किलो समज बनवलास तर त्याच्यामध्ये गरम मसाला खडा मसाला किती टाकतात हे सांग मला. आता बघा 5 किलो मिरचीचा 15 किलो मिरची आहे ना, तर त्याचा मसाला मी अलग अलग करता. कसं नेहमीचा मसाला घालायचा, त्याच्यात फक्त 5 किलो मिरचीला अर्धा किलो धणे, 1 किलो 5 किलो मिरचीला अर्धा किलो धणे 200 ग्राम. बरं. हां मग 5 किलो मिरचीला 200 ग्राम प्रमाण किती झालं? अर्धा किलो झालं ना, 1 किलो झाले ना. 5 किलो मिरचीला 1 किलो धना, अर्धा किलो बडीशेप. दुसरा त्याच्यात काय नाही, नेहमीच्या डेलीला डेलीला डेली मसाला डेली नॉर्मल. कारण आपण नंतर मध्ये गरम मसाला घेता आणि गोडा मसाला पण करतो ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी धणे असतात. खोबरा मग आणि मग थोडीशी फोडणीला नाही तर वरती अशी गरम मसाल्याची पावडर टाकतो. झाला हा तुझा रेग्युलर मसाला झाला. आणि तो काय मच्छीचा आहे काय? हा मेन म्हणजे त्याच्यात अर्धा किलो जिरा, 5 किलो मिरची तर अर्धा किलो जिरा. बर, म्हणजे तो आपण तडक्याला जिरा वगैरे टाकतो तो टाकायची गरजच नाहीये, नाही सगळं याच्यामध्ये ऑलरेडी आहे. रक्तपणा येतो मसाल्याला. आता दुसरा मसाला 5 किलोचा कसा बनवता माहितीये? तो सोड आता, 5 किलो मिरची तो नको सांगूस मला. आता हा मच्छीचा मसाला सांग. हा नॉर्मल रेग्युलर मसाला आहे ना. हा आता मच्छीचा जो बनवलाय हा जास्त रेड वाटतोय मला. आता हा मच्छीचा मसाला कसा मसाला बनवला? 5 किलोचा कसा बनवता माहितीये? त्याच्यात पण वाटणे असतात घरापासून पोरींपर्यंत. आणि तो कसा, आता 5 किलो मिरची, त्याला 200 ग्रामच्या मापाप्रमाण 5 किलोला धणे. त्याच्यात चिरफळ पण टाकतेस ना तू? सांगते गो. हां हां 150 ग्राम प्रमाण त्याला 5 किलोला बडीशेप. आणि त्याच्यात अर्धा किलो जिरा भाजून जिरा. त्याच्यात 50 ग्राम प्रमाण सगळ्या वस्तू ती गरम मसाल्याचे. काळे मिरी 50 ग्राम, दालचिनी 50 ग्राम, चिरफळ 50 ग्राम, चिरफळ 50 ग्राम. प्रत्येक वस्तू, लाल फूल, दगडी फूल, म्हणजे ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक वस्तू पण आहेत. असं नाही की फक्त मिरची पावडर दिली मच्छीला दिलं असं नाही. आपल्या शरीराला सगळे प्रोटीन सगळे मिनरल्स मिळायला पाहिजेत. पांढरे तीळ, काळे तीळ, 2 चिमूट म्हणजे जवळजवळ 10 ग्रॅम ओवा. अशा वस्तू तुम्ही टाकते. हिंग वगैरे टाकत नाही कारण आपण फोडणीला टाकतो हिंग. मीठ वगैरे लोक मीठ टाकतात, पीठ टाकतात. नाही पीठ नाही, रेग्युलर अजिबात काय टाकत नाही. आणि तो जो मसाला आहे हा कसला मसाला आहे? हा मसाला आहे तो कसा माहितीये? चिकन मसाला वाटतोय ना. तो जो मसाला आहे ना, तो मसाला फक्त त्याच्यात गरम मसाले. आता समजा 5 किलो मिरची आहे, त्याच्यात मी 50 ग्राम गरम मसाले घेणार आणि शहा जिरा घेणार 1/2 किलो आणि साधा जिरा घेणार 1/2 किलो. ते सगळे भाजून घेणार, ते मसाले पण भाजून घेणार. ह्याचा मसाला झाला कसला नेहमीचा. आपण कधी आपल्याला वाटण नाही करायचं तर मिरची पावडर टाकली हे झालं. पण नुसता मच्छीचा मसाला, जिरं, धणे, बडीशेप हा एवढाच मच्छीच्या मसाल्याला. दुसरं त्यात काहीच नाही. म्हणजे किती टाईपचे मसाले बनवलेस तू आई? मी मसाले बनवते. म्हणजे रेग्युलर मसाला वेगळा आणि हा कांदा मसाला टाकायचा आहे ना, कांदा खोबरा तो वेगळा. आणि कांदा खोबरा नाही टाकायचा तो वेगळा. तिथे आणि गरम मसाला पण बनवलास ना तू? मच्छीचा मसाला वेगळा. 3 प्रकारचे माझे मसाले असतात. गरम मसाला पण बनवलास ना तू? किती झाला ग?